अजितदादांनी कोरेगाव पार्क जमीन व्यवहारावर स्पष्टीकरण देताना या प्रकरणाची अजितदादांना कल्पना होती अशी अप्रत्यक्ष कबुलीच दिल्याची धक्कादायक बाब आता समोर आलेली आहे। अजित पवारांनी सुरुवातीला आपला अजित पवार म्हणून या प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं, पण पुढे बोलताना त्यांनी 4 महिन्यांपूर्वी असं काहीतरी घडत असल्याची आपल्याला कल्पना होती असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे आपल्याला चुकीचं काम चालणार नाही अशा संदर्भातल्या सूचना देखील संबंधितांना दिल्याचं अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। याचाच अर्थ अजितदादा या प्रकरणामध्ये पूर्ण अंधारात नव्हते हे आता स्पष्ट झालेलं आहे। अजितदादा बोलण्यामध्ये अडचणीत येतात हे आपण यापूर्वी देखील पाहिलेलं होतं आणि आता देखील त्यांच्याबाबत तसंच काहीसं झालंय असं म्हणायला देखील आता कुठेतरी जागा आहे, कारण अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी तशी कबुलीच दिलेली आहे। काहीतरी घडत होतं याची अजितदादांना कल्पना होती असं स्वतः त्यांनीच आता पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे अजितदादा या संपूर्ण प्रकाराबाबत अंधारात नव्हते असं म्हणायला आता या ठिकाणी पूर्णपणे वाव असल्याचं आपण पाहतोय। कोरेगाव पार्क जमीन व्यवहारावर स्पष्टीकरण देत असताना या प्रकरणाची अजितदादांना कल्पना होती अशी अप्रत्यक्ष कबुलीच दिल्याची आता धक्कादायक बाब समोर आलेली आहे। अजित पवारांनी सुरुवातीला आपला अजित पवार म्हणून या प्रकरणाशी काहीच संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलं, पण पुढे बोलत असताना 4 महिन्यांपूर्वी असं काहीतरी घडलं होतं, ते आपल्या कानावर आलं होतं असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्यामुळे आपल्याला चुकीचं काम चालणार नाही अशा संबंधितांना सूचना दिल्याचं देखील अजितदादा बोलून गेले। याचा अर्थ या प्रकरणामध्ये ते पूर्णपणे अंधारात नव्हते हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, तुम्हाला प्रश्न विचारण्यापूर्वी तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यापूर्वी अजित पवार या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलले होते ते आपण आधी पाहूया। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या।